पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांत शांत, रडू नको। काय झालं मला सांग। खरंच का तुम्हाला तुरुंगात टाकणार आहे? काय तुरुंगात टाकायला मी काय गुन्हा केलाय का? कुठे दरोडा घातलाय का चोरीमारी केली? आणि मला सांग, तुला या बातम्या कुठनं समजतात? त्या जानकी काकू सांगत होत्या की तुम्हाला आणि भाऊजींना तुरुंगात टाकणारच म्हणे। ते कोणते दिवाणजी, ते कोल्हापूरकर महाराजांचे ते कारभारी, ते म्हणे तुरुंगात टाकणार आहेत। हे ऐकल्यापासून जे काही धडधडतंय ना, अहो खरंच का? हो खरंच असं होईल? इडियस का तू? अगं असं कसं तुरुंगात टाकतील? त्यासाठी गुन्हा सिद्ध व्हायला लागतो, खटला भरायला लागतो। असं आहे होय? मग हा, म्हणजे हे ऐकून हायसं वाटतंय मला, पण दुपारी जानकी काकूंनी हे सांगितल्यापासून जीवात जीव नव्हतं बाई माझ्या। काकूंना कुठनं लागतात या खबरा काय माहिती? लोक त्यांच्याकडे जेवायला येतात काय अशा बातम्या द्यायला येतात? तुला सांगतो, त्यांना जर नीट लिहिता वाचता आलं असतं ना, केसरीमध्ये वार्ताहर म्हणून घेतलं असतं त्यांना, अगदी कायमचं। अहो काय बोलताय तुम्ही? काहीतरीच आपलं, तुम्ही काही बोलणं ना अगदी कुठल्या कुठे घेऊन जाता। हे विषय असेच असतात, आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं। थट्टा पुरे हो। मला अगदी खरं खरं सांगा, हे नक्की असं काही नाहीये? नाही, घ्या माझी शपथ। हे आता हे शब्दावर वगैरे माझा विश्वास नाही। अहो तुला हवं असेल तर घेतो, सांग कशी घेऊ? घेऊ काय बाई करावं तुमच्या समोर एखाद्याने? नाही म्हणजे एखाद्याच्या जीवाला घोर लागलाय आणि तुम्हाला थट्टा सुचतीये ना? बघ, अजिबात काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही, निश्चिंत रहा। काय नोटिशीची राख? हे केसरीकार स्वतःला फारच शहाणे समजू लागले। त्यांच्या लेखानंतर बडोद्याच्या महाराजांचं प्रकरण योगायोगानं तरीच काय लागलं? यांना वाटू लागलं की यांनी मनात आणलं तर कोल्हापूरचंही प्रकरण तडीच लावतील। अरे हट, इथे कच या परव्याशी आहे। आज केली असेल नोटिशीची राख, पण लवकरच संन्यास घेऊन अंगाला राख फासून यांना हिमालयात जायला नाही ना लावलं तर नावाचा राव पाहतो नाही मी। तो त्या स्टँडशी कधीचा खटपट करून राहील, पण ते काही त्याच्याच्यानी सरळ होईना ते होईना। काय हो शास्त्री बुवा, हे असं सगळ्यांची छायाचित्र काढून घ्यायचं खूळ कसं काय शिरलं तुमच्या डोक्यात? अहो नामजोशी, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्या आपण। हे मात्र खरं आहे, नव्या गोष्टी आत्मसात केल्या तरच पुढची पिढी आपण घडवू शकतो, त्यांना नवीन नवीन माहिती देऊ शकतो। अहो आमच्या तीर्थरूपांचं एक रेखाचित्र तयार करून घेतलं होतं मी, त्यांची आठवण राहावी म्हणून। अहो पण हे तंत्रज्ञान माणसाची हुबेहूब छबी तयार करून देतं। बघूया आपल्या पुढच्या पिढ्यांना आपली आठवण येते का? अहो राजपूत, मुघल या राजघराण्यांमध्ये राजाचं चित्र काढून घेण्याची पद्धत होती। या यंत्रामुळे सर्वसामान्यांमध्ये ही पद्धत रुळते की नाही बघा। आपल्या मराठा राज्यातही अशी पद्धत पाहिजे होती, नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत हे आपल्याला आजही कळलं असतं। माझ्या माहितीप्रमाणे एका फ्रेंच चित्रकारानं त्यांचं चित्र काढलेलं आहे, पण ते चित्र आपल्या देशात नाही। नाही नाही, ते काय चित्र वगैरे काढणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना परवडणार नाहीये। आणि इतर कामे नाहीत का आपल्याला? वेळ कुठे आहे चित्रांसाठी? आणि एक चित्र काढून घ्यायचं म्हणजे काही दिवसांचं काम। अहो बळवंतराव, म्हणूनच नवीन तंत्रज्ञान काही सुविधा आणत असेल तर त्या वापरून आजमावून बघायला हव्यात, म्हणून हा आजचा खटाटोप। बाकी या अलौकिक यंत्राचा शोध लावणाऱ्या त्या जोहान जानचं कौतुक करावं तेवढं कमी हो। आणि जोसेफ निसेफोर निप्सेचेही त्याने पहिले छायाचित्र टिपले। चला मी तयार आहे। तयार का? चला सुरू। अहो रांगेत तरी उभे राहा। होय, या बस, चला सुरू।
अहो ते उपरणं. उपरण्याचं काय? खाली घ्या. माफ करा. घाम टिपा शास्त्री बुवा. बरं, मी आता 1 2 3 असं म्हटल्यावर सर्वांनी हसत मुखाने या छिद्राकडे पाहायचं. हं. अहो हसत मुख. हसा. असा असा शास्त्री बुवा हसा. तिथे पाहू. 1 2 3. अहो झालं. झालं. उत्तम. चला. बरं, आता आपण जागा बदलून एक फोटो काढूया. बरं चला. बदलूया. एक 2 3. झालं. आता गंभीर घ्या भाऊ एखादा. हो बुवा. हम्म. सारखे विनाकारण हसणे पुरे. गंभीर थांबूया मंडळी. झाले का? उत्तम. चला. मी काय म्हणतोय, अनायसे हा फोटोग्राफर आपल्याकडे आहेत, तर आपण सर्वांनी एक त्याची छायाचित्र काढून घेऊया, म्हणजे आठवण ठेवायला बरं. हा, उत्तम कल्पना आहे. म्हणजे एक दिवस कैलासवासी झाल्यावर मागे राहणारे लोक त्या फोटोची पूजा करायला सुरुवात करतील आणि एक नवीन रीत सुरू होईल. अहो काय काय हो गोपाळराव, एवढं अभद्र बोलायची काही गरज आहे का? अभद्र काय त्यात? जो जन्माला आला तो कधीतरी जाणारच. त्यासाठीच तर हा सगळा खटाटोप चालू आहे. ते कसे करूया, एक एकट्याचे फोटो काढायचा पहिला मान तुमचा. अगदी योग्य. या अगर थोडेसे बाबा रे, यांचा पहिला फोटो घ्यायचा आहे एकट्याचा. हा यांचा. हा टिळक गुरुजी. हे थांबा. काय लवकर वरती चला. काय झालं काय? अहो चला तर तुम्ही. मी आलो जरा. शास्त्री बुवा चला काढा रे. तिसरी माझी ओवी ग त्रिनयना ईश्वरा, पार्वतीच्या शंकरा कृपा करा. वहिनी काय घेतलंय तो भरायला? बाळकृष्ण. अरे वा, पुरा झाला की मला दाखवा. हा, सासूबाई म्हणाल्या बाळकृष्ण भरायला घे. मी म्हटलं एखादं कमळ वगैरे, तर म्हणाला नाही नको, बाळकृष्णच घे, म्हणजे कसं बाळ लवकर येईल आणि बाळकृष्णासारखं घराचं गोकुळ होईल. अहो पण मग त्यासाठी ती शंकराची उपासना करत होतात, त्याचं काय झालं? ती चालू आहे ना, पण हे पण कर म्हणाल्या. अगो बाई बहिणी, म्हणजे बघा. हा बघा बाई, म्हणजे एकीकडे शंकराला सांगायचं की मूल अगदी तुझ्यासारखं होऊ दे भोळं बाबडं, आणि दुसरीकडे कृष्णाला साकडं घालायचं की मूल तुझ्यासारखं हवं अवखळ आणि सगळ्या घराचं गोकुळ होऊ दे. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही देवांना साकडं घातलं तर दोघांमध्ये संभ्रम नाही का निर्माण होणार? वा, देवाच्या कृपेने सगळं बरं चाललंय, तर ही असली थट्टा बरी नव्हे हो. आम्ही काय म्हातारी माणसं, आमचं कशाला ऐकाल म्हणा. पण सांगून ठेवते, हे वागणं बरं नव्हे. मी आले. या आवरा पटपट. उगाच हा विषय काढला. नाही, मी इथे हे काम घेऊन बसायलाच नको होतं. मी इथे बसलेच नसते तर सासूबाईंनी विचारलं नसतं आणि मग ताईंना ओरडा खावा लागला नसता. माझ्यामुळे ताईंना बोलणी खावी लागली. अरे काय इतक्या तातडीने बोलावून घेतले? अहो ते बघा, कोर्टातून आले. काय काम काढलं?
Are you Mr. Balwant Tilak? You are summoned by the court, and so is Mr. Agarkar. Let him know about the summons. काय ती मिजाज? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कुठे बसलायत? And it's your job to hand me over the summons. Come over and hand it to me. Messing with government officials will cost you dearly. तुमचं सरकार असणं हेच महाग आहे आमच्यासाठी. हिशोबांचं तुम्ही सांगू नका. ते आमचं आम्ही बघून घेऊ. बर्वेंनी मुंबईत जाऊन समन्स आणले म्हणायचे. बघूया काय लिहिलंय. 8 फेब्रुवारी 1882 रोजी पोलीस कोर्ट मॅजिस्ट्रेट मिस्टर वेब यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहणे. तुमचे काम झाले ना? निघा आता. यशोदा 16 सोमवार करायला लागली ते एका अर्थानं बरंच झालं बघ. घरात कोणी वडील माणूस असलं की कसा फरक पडतो पहा. नाहीतर याआधी यशोदेला कधी सुचलं होतं का व्रत करावे, उपास तपास करावे? नाही. पण आता सासू सांगतेय तर करतीये मनानं. अहो तसं नाही, पण भाऊजींना आवडत नाही ना हे सगळं, म्हणून करत नसतील यशोदा वहिनी. आल्या मोठ्या नवऱ्याच्या अर्ध्या वचनातल्या. अगं नवऱ्याला विचारून काय या गोष्टी करायच्या असतात? हे बाई माणसांचं काम. आणि तसंही देवधर्मासाठी कुणाची परवानगी का घ्यावी लागते? परवानगी नाही काही, पण आता आम्ही काही केलं तर त्यांना कळेलच ना. मग या गोष्टी एकमेकांच्या कानावर घातल्या तर बिघडलं कुठे? गो बाई, ऐकावं ते नवलच. ही कसली नवीन पद्धत? आमच्या वेळी नव्हतं असं काही. म्हणजे नवऱ्याच्या मर्जीने उपास तापास करायला लागलो तर झालं कल्याण. आमच्या ह्यांना तर यातलं काही माहिती नसायचं. आताचाच काहीतरी चहाटाळपणा हा झाला. अहो चहाटळपणा काय आहे त्यात? नाही तर काय. भामे, दर पौर्णिमेला भुलेश्वराला लघुरुद्र करूया असं भुलेश्वराला म्हटलीये. अगं बाई, भुलेश्वर? अहो पण ते तर इतक्या दूर आहे. अहो आणि दर पौर्णिमेला शक्य तरी आहे का ते? कधी काही आम्ही सांगितलंय तुम्ही ऐकलंय असं झालंय? नाही ना. इथे आम्ही दिसेल त्या देवाला दंडवत घालतोय. पण तुला अंतराची चिंता आणि देवासाठी पडले जरा कष्ट तर बिघडलं कुठं? हा तसं नाही हो, पण तुम्हीच नाही का म्हणत की देवाला अगदी मनापासून बसल्या जागी जरी हात जोडले तरी त्याच्यापर्यंत नमस्कार पोहोचतोच म्हणून. मग इतक्या दूरवर जाण्याची काही गरज आहे का? आणि हल्ली तुमची तब्येत फारशी बरी नसते ना, म्हणून म्हटलं. माझी काही चिंता करायची गरज नाहीये. हा त्या गोपाळरावांच्या मातोश्री म्हणतात ना, तेच अगदी खरंय. तुमच्या नवऱ्यांची डोकी बिघडली आणि त्यांनी तुमची बिघडवली आहेत. हा अगं पुण्य गाठीशी असेल तर मनातली इच्छा देवही पूर्ण करतो. अगं अशी पुस्तकं वाचून का पुण्य पदरात पडणार आहे? त्यासाठी देवाच्या दारातच जायला हवं. भामे, तुझ्यासाठी जीव तुटतो ग आमचा. एव्हाना पुन्हा दिवस जायला पाहिजे होते तुला, पण तुमच्याकडून कोणतीच हालचाल नाही. म्हणूनच ठरवलं की भुलेश्वराला साकडं घालायचं. मला एक सांग भामे, बाळ बरा वागतो ना तुझ्याशी? मग झालं तर करूया आपण लघुरुद्र. हा आणि देवाचं केलेलं वाया थोडीच जातं. मिळालंच तर पुण्यच मिळेल. काय बर, मी यांना विचारते आणि काय ते. का मोठा झाला का बाळ? आता बायकांच्या कामातही लुडबुड करणार तो? मी काय म्हणते, या देवधर्माच्या गोष्टींसाठी परवानगी घ्यावीच लागणार आहे का त्याची? हा धन्य झाली हा तुम्हा नवरा बायकोची. आमचं आतडं तुमच्यासाठी तुटतं तर तुमची ही तऱ्हा. करा काय करायचंय ते. मला काय? अहो तसं नव्हतं म्हणायचं मला सासूबाई.
आई गं, सासूबाई. अखेर समन्स हाती आलंच. हे घडलं नसतं तरच आश्चर्य वाटलं असतं. प्रश्नच नाही. ज्या क्षणी कोल्हापूरकर महाराजांच्या प्रश्नाला वाचा फोडली त्या क्षणी या गोष्टीची मनोमन तयारी झालीच होती. गोपाळराव, हे सत्याचं व्रत महाकठीण. सत्य, त्यातून ते ब्रिटिशांविरुद्ध बोललं गेलेलं सत्य, त्याची किंमत मोजावी लागणारच. पण आपण हरून जायचे नाही. आपण बोललेलं लिहिलेलं सगळंच्या सगळं सत्य असल्याने पाठ फिरवण्याचा प्रश्नच येत नाही. आता लढायचं. सोन्यालाही अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं बळवंतराव. तेव्हाच ते लखलखीतपणे लोकांच्या समोर येतं. आपलं सत्यही असंच लखलखीतपणे लोकांच्या समोर येणार आहे. चला, हे दिव्यही एकत्रपणे पार पाडू. सत्याची लखलखती धार काय असते हे दिसू दे त्या गोऱ्या साहेबाला आणि त्याच्या तुकड्यावर राव बहादुरकी मिळवणाऱ्या आपल्या एतद देशीयांनाही. अहो शास्त्री भाऊ पडले. शास्त्री भाऊ काय झालं? शास्त्री भाऊ पाणी आणा, पाणी आणा. काय झालं? अचानक घेरी कशी आली शास्त्री भाऊ? पुण्याचा त्रास झाला बहुतेक. शिंपडा, पाणी शिंपडा, पाणी शिंपडा. त्यांना सावलीत बस्त करूया. शास्त्री भाऊ या. सावकाश शास्त्री, सावकाश सावकाश. अरे वैद्य भाऊंना बोला. आधी बसवून त्यांना बोलवा. या शास्त्री भाऊ, सावकाश या. हो बसव शास्त्री भाऊ, बस. सावकाश शास्त्री भाऊ, सावकाश. अरे कोणते वैद्य भाऊंना बोलवा. वैद्य भाऊ, शास्त्री भाऊ हा येतात. वैद्य भाऊ सांगावं का भामाला? नाही, नकोच. सांगून उगाच हिच्याही जीवाला घोर लावण्यात काय अर्थ आहे? अहो, मगापासून बघतीये चित्त थाऱ्यावर नाही तुमचं. विचार कसला चालला एवढा? काय झालं? छे, आपला असाच विचार करतोय. झालेलं काही नाही. काही नाही. हा, उद्याचा अग्रलेख काय लिहावा यावर विचार करतोय. मी सुचवू का एखादा विषय? सुचव. बाईनं कुणाचं ऐकावं, सासूचं की नवऱ्याचं? या प्रश्नाची उकल झाली ना तर घराघरामध्ये आनंदाची कारंजी अशी थुई थुई नाचायला लागतील. गहन प्रश्न आहे. विचार करण्यासारखा आहे खरा. होय, मग आहेच मुळी गहन प्रश्न. आणि आम्हा बायकांपुढे तर वेळोवेळी हा प्रश्न उभा राहतो. सासू म्हणते पूर्वेला जा की लगेच नवऱ्याने म्हटलंच पाहिजे पश्चिमेकडे जा म्हणून. मग अशा वेळेस काय करायचं आम्ही बायकांनी? सांगा बरं. पेच आहे खरा. मग काय म्हणत होती काकू? अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? आता इतका मोठा पेच पडलाय म्हणजे काकू येऊन गेली हे निश्चित. काय म्हणे? त्या म्हणतायत की लघुरुद्र करूया. मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणणार? मी म्हटलं यांना विचारून सांगते करूया का नको. तुझ्या मनाला काय वाटतंय? तुला वाटतंय का करावंसं? माझ्या मनाला काय वाटतंय हे नाही ठाऊक मला. पण तुम्ही काय असे फार देवदेव करत नाही. रोजची पूजा करता तेच खूप झालं. हो, पण रुद्र केलं तर सासूबाईंना बरं वाटेल हे नक्की. आणि मी काय म्हणते, देवाचं नाव घ्यायचं असेल तर त्यात काही चूक आहे का सांगा बरं? मनात काही हेतू असेल किंवा नसेल, देवाचं नाव घेतल्याने शांतताच वाटणार ना मनाला.
तुझ्या मनाला बरं वाटणार असेल तर कर, माझी काही हरकत नाही. होय ना, मग मी उद्याच निरोप पाठवते गुरुजींना. काकूंनाही कळवते आपण करूया रुद्र, यांची काही हरकत नाही म्हणून. आणि यशोदा वहिनींनाही सांगते. किती भोळी आहेस तू भामा. तुझ्या साध्या सरळ आयुष्यातले तुझे साधे सरळ हिशोब आहेत. काय हो, कुठे हरवलात? पुन्हा अग्रलेखच की काय? हा, असं असतं माझं. मी आपलं काहीतरी विषय घेऊन तुमच्याकडे बोलायला येते, नेमके तेव्हा तुम्ही कामात असता, काय काय विचार असतात डोक्यात, आणि तुमची कामं मग बाजूलाच राहतात. पण मला तरी कुठे भेटता तुम्ही? मग जेव्हा असे दिसता तेव्हा काहीतरी विषय निघतात इतकंच.